एक विशेष आगळं वेगळं संकल्पना थीम जे आहे ते तुम्ही यावेळेस तयार केलेली, काय यामागचा नेमका उद्देश आहे? आम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी आम्ही ठरवलं की काहीतरी इको फ्रेंडली करूया. म्हणून आम्ही इथे जे काही एलिमेंट्स तुम्ही बघताय ते प्रत्येक एक एलिमेंट नॅचरल आहे. तर प्रत्येक एलिमेंटला खूप बारीकीने आम्ही एक सोबत जोडून त्याचं काही छान करायचा प्रयत्न इथे केलेला आहे. पानं फुलं इथे जेवढे दिसतात ते पूर्ण नॅचरल आहेत. टोपल्यांपासून तर सगळं आम्ही प्रयत्न केला की जेवढं कमी प्लास्टिक वापरता येईल तेवढं कमी प्लास्टिक आम्ही वापरलेलं आहे. नक्कीच. मात्र कोणकोणत्या ह्याच्यामध्ये वनस्पतीचा वापर एकूणच करणार? हे जे वरचे गवत जे दिसत आहेत ते गव्हाचे आहेत आणि हे बाकी आपले प्लांट्स जे आहेत त्यांचेच पानं आहेत. हे एकदम छोटे छोटे पानं आहेत जे एक एक त्याची जोडून चटई आम्ही इथे बनवलेली आहेत आणि टोपलीमध्ये पण एक वेगळ्या प्रकारचे पानं आम्ही यूज केलेले आहेत. नक्कीच. बावनकुळे साहेबांच्या पत्नी आपल्याच होत आहे. तर काय सांगाल, दरवर्षीच गणपती बाप्पा बसतं, यावेळेस वेगळी थीम आहे. कुटुंबातील बालगोपाल मंडळीमध्ये देखील मोठा आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहिलं. नक्कीच सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. दरवर्षी वेगवेगळी थीम असते. यावर्षी निसर्गाला पूरक अशी आम्ही ठेवलेली आहे. कारण प्लास्टिक मुक्त भारत हे आपलं अभियान सुरूच आहे आणि प्लास्टिकमुळे कितीतरी नुकसान होत आहे. म्हणून एक आपल्या घरातनं सुरुवात करावी आणि आपल्या बाप्पांना एक हिरवळीत छान निसर्गाच्या सानिध्यात ठेवावं असं आमच्या मनात कल्पना आली आणि मला या दोन आहेत मुलगी आणि सुनबाई तिघींनी मिळून आम्ही छान ही कल्पना साकारली आणि त्यात आमच्या गणपती बाप्पांना हिरवळीमध्ये विराजमान केलं. 10 दिवस आमच्या घरात नक्कीच आनंदाचं उत्साहाचं वातावरण असते. चिमुकले आमच्या घरात आहे, नातीन आहे, नातू आहे आणि आमचा परिवारसुद्धा मोठा आहे. तर खूप असं उत्साहाचं आनंदाचं वातावरण आम्ही 10 दिवसात राहते आणि खूप सेवाभावाने आम्ही बाप्पांची सेवा करतो. एक एक गोष्ट अगदी बारकाईने तुम्ही केलेल्या आहे, तिघींनी मिळून केलेलं आहे. साहेबांनी काही हातभार लावलं तुम्ही? नाही, साहेबांचा काही शून्य हातभार आहे. ते रात्रीच मुंबईवरनं आले ना, आल्यानंतर त्यांना कळलं की यावर्षीचं डेकोरेशन हे आहे ना आम्ही केलं. कारण त्यांना महाराष्ट्राला त्यांनी आपला परिवार मांडला आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्र त्यांचा परिवार आहे. म्हणून त्यांनी आम्ही घरात आता आहे परिवार, आम्ही जे करतो त्यात ते पण आनंदी राहतात. त्यांचा सहभाग नसला तरी त्यांचा मोठा एक सपोर्ट आम्हाला असतोच. बावनकुळे साहेबांच्या कन्या आपल्यासोबत आहे. तर काय सांगाल, अगदी पूर्ण नैसर्गिक जे आहे ते देखावा यावेळेस आहे, तर यामध्ये आतून पुढील काही दिवसामध्ये कशा पद्धतीने बदल केले जाणार आहे? हो, आता आम्ही जितकं नॅचरलीच जे काही वापर करू शकतो ते आम्ही करू. फुलं बदलवू, झाडं तर मला वाटते ते ताजी राहतीलच, हिरवी पानं ताजी राहतीलच आणि जितके काही आम्ही बदल करू शकतो थोडेफार जे केले पाहिजेत तेच आम्ही करू. पण आम्ही आमच्या बाप्पांना जितकं